नमस्कार, मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवाळीची सगळी लगबग सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या घरात आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत दिवाळीचा आनंद साजरा करतोय. हा दिवाळीचा आनंद साजरा करत असताना, ही दिवाळी गोड होत असताना आपल्या प्रत्येकाच्या घरात अर्थात मिठाई असते आणि ती मिठाई असते चितळे बंधूंची. ही मिठाई कशी बनते, या मिठाईचा प्रवास कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत स्वतः इंद्रनील चितळे आहेत. खूप खूप स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये. या निमित्तानं सगळेजण जेव्हा दिवाळीचा हा सण साजरा करतायत, तुमची मिठाई खातात, तर ती मिठाई कशी बनते, कशा पद्धतीनं सध्या आपला हा सगळा प्रवास आत्तापर्यंतचा आहे, आणि या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मिठाई बनते कशी हे तर आपण पाहणार आहोतच. पण आता यंदाच्या दिवाळीला स्पेशल काय काय हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय यंदाच्या दिवाळीला स्पेशल चितळे बंधूंचं? यंदाच्या दिवाळीला दोन मोठ्या स्पेशालिटी आहेत असं मी म्हणेन. एक म्हणजे चितळे बंधूंचं हे 75वं वर्ष आहे. 75व्या वर्षाच्या दृष्टीने आमची उपलब्धता जी आहे ती अधिक वाढवावी या दृष्टीने आमचा बराच प्रयत्न चालू होता. आणि त्याच दृष्टीने या दिवाळीकरता येत्या 27 तारखेला आम्ही 3 खंडांमध्ये 6 नवीन स्टोर्स अजून लॉन्च करतोय. आणि असं करून भारताबाहेर आमचे 15 आता रिटेल स्टोर्स असतील की जी ग्राहकांना आमची सर्व उत्पादने उपलब्ध करून देतील. त्याचबरोबरीने एक्सपोर्ट व इंडियन स्टोर्स आणि सुपर मार्केट्सच्या माध्यमातून पण आमचे पदार्थ उपलब्ध आहेतच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे यावर्षी दिवाळीकरता खास बनवली जाणारी म्हणजे सुवर्ण मिठाई. सुवर्ण मिठाई म्हणजे ॲक्च्युली सोन्याच्या वरखामध्ये बनवलेली ही मिठाई असते. त्याच्यात एक्सक्विजिट एक असे ड्रायफ्रूटचं एक मिक्सचर असतं, ते मधात केलेलं असतं, साजूक तुपात केलेलं असतं, आणि ते करून त्याच्यात एक काजूचं कवरिंग त्याच्यावर असतं, आणि त्याच्यावरती हा सोन्याचा वरख लावलेला असतो. सोन्याचा वरख करणं हे तसं कौशल्याचं काम आहे, तो हँडमेड असतो. आणि तो करताना एक व्हेजिटेरियन पद्धतीने करण्याकरता आर्टिस्टची कलाकुसर खूप लागते. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीचे सगळे कंप्लायन्सेस सांभाळून आपल्या धार्मिकदृष्ट्या या कार्यक्रमांना चांगले एक नवीन कुठलं तरी प्रोडक्ट करता येऊ शकतो, या पद्धतीने सुवर्ण मिठाई केलेली आहे. आणि त्याची अवेलेबिलिटी आता दुकानात आजपासून सुरू झालेली आहे, आणि त्यामुळे ग्राहकांना तेही उपभोगता येईल असं कुठेतरी आमचा प्रयत्न चाललेला आहे. मी तुम्हाला विचारणार होतो, खरं म्हणजे इथे जेव्हा आलो तेव्हा हे चितळे बंधूंचं नाव आपण सगळेजण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दिवाळीला आपल्या प्रत्येकाच्या घरात चितळे बंधूंची मिठाई असते, जगप्रसिद्ध ही सगळी मिठाई आहे. हे आल्यावर जरा वेगवेगळ्या देशांमधली, वेगवेगळ्या दुबई म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, ही जी नावं आम्ही पाहत होतो, तर काय म्हणजे हेतू आहे? आल्यावर मला प्रश्न पडला की पुण्यात मिठाई फेमस आहे, जगात फेमस आहे, पण हेतू काय याच्या पाठीमागे? हेतू मी असं म्हणेन की सुरुवात तिकडनं पहिली करायला पाहिजे. पहिलं म्हणजे भिलवडी जे गाव आहे, तर ते जे गाव आहे तिकडे आता आमची चितळे डेअरी जी आहे ती अजूनही तिकडे आहे, पहिली डेअरी आहे. आणि दूध प्रकल्प जो सगळा आहे चितळे ग्रुपच्या वतीने, तो सगळा तिकडे ऑपरेट होतो. आणि तिथे माझे पणजोबा जे आहेत, जे इकडे समोर तुम्ही फोटोज पाहिलेत, तर तिथे मध्ये भास्कर गणेश चितळे जे आहेत त्यांनी सुरुवात केली. मधला फोटो माझे आजोबा उजवीकडे राजाभाऊ चितळे कैलासवासी, आणि माझ्या आजोबांचे मोठे भाऊ भाऊसाहेब चितळे कैलासवासी, या दोघांनी हा व्यवसाय जो आहे तो पुण्यात आणला. भिलवडी पासून सुरुवात. करेक्ट. आणि त्या दृष्टीने तुम्ही पाहिलं तर ब्रिटिश रेल्वेच्या माध्यमातून त्यावेळेस प्रोडक्ट मुंबईला यायला लागला, मग पुण्याला यायला लागला, मग त्याचं कुठेतरी सेल्फ ब्रँडमध्ये कन्व्हर्शन झालं. कारण की तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ब्रँड्सना आमचा पदार्थ विकत होतो आणि ते त्यांच्या नावाने ते विकत होतो. फेमस झालं मग हे जे इथे मोठं अक्षर दिसते ते. करेक्ट. सो माझे आजोबा आणि त्यांचे जे 2 अजून धाकटे भावंड आहेत, तर ते दोघंही या व्यवसायात आले. एक पूर्ण ट्रान्सपोर्टचं काम चितळे बंधूंच्या करता करत होते, दुसरे डॉक्टर होते, तर त्याच्यामुळे ते मेडिकल क्षेत्रात एक त्यांनी त्यांचं नाव चांगलं कमवलं. तर या सगळे भावंड एकत्र काम करत होते, म्हणून चितळे बंधू असं नाव कुठेतरी तयार झालं. आणि त्यामुळे पहिलं जे दुकान होतं ते इकडे बाजीराव रोडला ओपन झालं. तिथे अजूनही आमचं दुकान आहे, आणि आता ती बिल्डिंग जी आहे तर तिथे या गोष्टीचं ऑपरेट होतं. तिथून मग डेक्कन जिमखानाचं दुसरं या दुकानात पुण्यात जास्त गर्दी असते. आम्ही जातो तेव्हा आम्हाला फार वेळ रांगेत थांबावं लागतं, तिथे सर्वात जास्त गर्दी असते. सो तिथून मग डेक्कन जिमखानाचं दुसरं दुकान ओपन झालं. आणि असं करत आज बघायला गेलो तर पुण्यात आमच्या 46 शाखा आहेत. बरोबर. पुण्याबाहेर एक्सप्रेस फॉर्मॅटमधनं आमच्या साधारण 35 शाखा आहेत. भारताच्या बाहेर जर का बघायला गेलं तर आता 15 शाखा आहेत. आणि त्याचबरोबरीने आज 10 राज्य
2 युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट जो आहे तो डिस्ट्रीब्युशन माध्यमातून उपलब्ध आहे आणि त्याचबरोबरीने 35हून अधिक देशांमध्ये आमचे पदार्थ उपलब्ध आहेत की ज्याचं प्रतीक म्हणजे हे आहे की जिकडे मिडल ईस्ट असेल तर त्यात दुबई म्हणून एक त्याचं त्यावेळेस दुबई होतं मोठं मार्केट होतं. आता दुबई, ओमान, कुवेत, सौदी या सगळ्या मार्केट्समध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आमचं एक मोठं मार्केट आहे. US आमचं एक मोठं मार्केट आहे. साऊथ ईस्ट एशियामध्ये आता बघायला गेलं तर सिंगापूर असेल, थायलंड असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल या देशांमध्ये आमचे प्रोडक्ट जातात आणि त्याचबरोबरने अमेरिका जे एक मोठं मार्केट आहे. सो हे सगळं जो प्रवास आहे तो या म्युरलवरती आहे की जिकडनं एक शाखेवरनं आज जगभर आमची उपलब्धता करायला ओमनी चॅनल एक बिझनेस जो काय आम्ही तयार करू शकलोय त्याचं या वॉलवरती रिप्रेझेंटेशन. मला आठवतं या निमित्ताने व्हिलेज टू ग्लोबल असं जे म्हटलं जातं ते या निमित्तानं प्रत्यय त्याचा इथे येतो आणि खरं म्हणजे हाच प्रवास खूप थक्क करणार आहे. एका मराठी उद्योजकाची ही सगळी कहाणी ही किती प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी. खरं म्हणजे दिवाळीला आपण घरात बसून हे गोड पदार्थ खातो आहोतच, पण हे जगप्रसिद्ध असलेले ग्लोबल फेमस झालेले जे मिठाई बंधू चितळे बंधूंचे मिठाईचे पदार्थ जे आहेत ते नेमके कसे बनतात हे आपण पाहणार आहोत. चला तर फॅक्टरीमध्ये जाऊयात आणि कशी मिठाई बनते पाहूयात. जाऊयात. त्या दृष्टीने फक्त आपण प्रोटेक्टिव्ह क्लोथ घालूया. येस, नक्कीच, आपल्याला जाणं शक्य नाही. नक्कीच नक्कीच. तेव्हा फॅक्टरीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि या फॅक्टरीच्या आतमध्ये कशा पद्धतीनं हे सगळे मिठाईचे वेगवेगळे पदार्थ बनत आहेत जे आपण दिवाळीच्या निमित्तानं घरात बसून त्या गोड पदार्थांचा आनंद घेतोय. त्याबद्दल आपल्याला खरं म्हणजे जाणून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं हे पदार्थ बनत आहेत हे आपल्याला थेट पाहायचं आहे. इंद्रनील चितळे आपल्याला हे सगळं समजून सांगणार आहेत. कुठे आलं आपण, हे काय आहे म्हणजे इथे कुठला पदार्थ बनतो? आपण आता बाकरवडीच्या प्रोडक्शन हॉलमध्ये आहोत आणि त्या दृष्टीने बाकरवडीच्या 2 कंटिन्युअस लाईन्स ज्या आहेत त्या या फॅक्टरीमध्ये आता इन्स्टॉल आहेत. पहिली जी बाकरवडीची पोळी असते ते पोळी बनवायचं काम इकडे झालेलं आहे की जिकडे घरी जशी पोळी करतो तशी लाटत लाटत ती पोळी बारीक केली जाते आणि बारीक करत 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 तिकडे ॲक्च्युली मेन प्रोडक्शन एरियाला येते. ओके. इथे ही पोळी बनते म्हणजे पीठ आणि सगळं मिक्सचर होतं पुढे, तर त्याची ही पोळी बनताना आपण या ठिकाणी पाहतो जे बाहेरचं आवरण असतं कमी असते. हे बाहेरचं आवरण आहे आणि ते हळूहळू केलं तर पोळी फाटत नाही, त्याच्यामुळे ती न फाटण्याकरता 6 ते 7 स्टेजेसमध्ये ते केलं जातं. आपण बघतोय की भाकरवडी जी आपण इतके दिवस विकत घेऊन खात होतात ती नेमकी कशी बनते, कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया आहे. भाकरवडीची पोळी जी बनते त्या पोळीवरती आतमध्ये जे त्याचं सारण असतं ते सारण इकडनं बनवून या पोळीवरती टाकलं जातं. हे टाकताना ते एका विशिष्ट पद्धतीने टाकलं जातं की ज्याच्यामुळे त्याचा जो चिकटायची ॲबिलिटी आणि आतमध्ये सिलेंडर आहे तो मेंटेन केला जातो. सो ते करता करता पुढे जातो तिकडनं अशा वेगवेगळ्या लाईन बनतात आणि लाईन बनत बनत ॲक्च्युली त्याची वडी बनते आणि ती जी वडी बनते तर ती बनल्यानंतर त्या सिलेंडरनं इकडे कापलं जातं. सो ते कापायची ॲक्टिव्हिटी इकडे होते आणि कापून इकडे ही कच्ची भाकरवडी तयार होते आणि ही जी कच्ची भाकरवडी आहे ही तळली जाते. म्हणजे हे बघून तुम्हाला समजत असेल, अंदाज येत असेल की भाकरवडीचा हा निम्म्यापर्यंतचा प्रवास म्हणायचा याला. हा निम्मा प्रवास, हा भाकरवडीचा निम्मा प्रवास कशा पद्धतीनं भाकरवडी बनते त्याचा आपण पाहतो. खरं म्हणजे फक्त भाकरवडीच नाही तर या दिवाळीच्या निमित्तानं वेगवेगळे पदार्थ आहेत जे चितळे बंधूंनी खास आपल्या सगळ्या जगातल्या वेगवेगळे जे त्यांचे ग्राहक आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्यासाठी आणलेले आहेत आणि पुढे कसा नेमका प्रवास आहे या भाकरवडीचा आणि वेगवेगळ्या गोड पदार्थांचा तो आपण पाहणार आहोत. हे अच्छा, हां, तळलेली जी भाकरवडी आहे ती इकडे बाहेर येते आणि ती बाहेर येऊन ती 170 डिग्रीला तळली जाते. त्याच्यामुळे बाहेर येताना टेम्परेचर भाकरवडीचं जवळपास 100 डिग्री असतं. तर त्यामुळे तेवढं गरम भाकरवडी भरली तर त्याची वाफ जी आहे ती प्रोडक्टला खराब करू शकते. तर त्यामुळे ते सॉर्टिंग करणं आणि गार करणं ही ॲक्टिव्हिटी इकडे तयार होते आणि इकडनं ती भाकरवडी जी आहे ती ॲक्च्युली पॅकिंगला जाते. आपण बघतोय की किती विशाल पद्धतीनं हे सगळं काम या ठिकाणी सुरू आहे. हे पदार्थ नेमके कसे बनत आहेत म्हणजे पाहिल्यानंतर तुम्हाला
पाहिलं तरी बरं वाटतं, म्हणजे कशी भाकरवडी हे बनताना पाहिल्यानंतरही आनंद होतो. करेक्ट. आणि ही ट्रान्सपरन्सी ती आम्हाला आमच्या ग्राहकांना द्यायची आहे की या पद्धतीने जे बनतंय ते तुमच्या डोळ्यासमोर आहे. आणि आपण पाहतो की सिझनलिटीमध्ये बरेचदा काही शंका असतात, प्रोडक्ट कॉम्प्रोमाइज असतात. सो तसं काही होत नाही हे दाखवायलाच आम्ही फॅक्टरीमध्ये आमच्या व्हिजिटर्सना एनकरेज करतो येण्याकरता. या निमित्तानं दरम्यानच्या काळात आपण बघितलं की सचिन तेंडुलकर यांनी जी जाहिरात केली ती प्रचंड प्रसिद्ध झाली. काय कसं जुळून आलं हे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. जसं जसं आमचा प्रोडक्ट सेल महाराष्ट्राच्या बाहेर वाढवायचा प्रयत्न चाललेला आहे, तर त्या दृष्टीने नवीन कस्टमरला आमच्या ब्रँडबद्दल माहिती असेल याची गॅरंटी नाही. पण तसं असल्यास त्यांनी आमचा प्रोडक्ट का उचलावा या दृष्टीने कुठेतरी सचिन तेंडुलकरचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून आम्ही एक विचार केला. त्यांनी तो ॲक्सेप्ट केला आणि ते करून आता पॅकेजिंगवरती पण पुढच्या महिन्यापासून सचिन तेंडुलकरचा फोटो यायला लागतील. क्या बात आहे. म्हणजे हे जे पॅकेजिंग आपण बघतोय हो. यावर सध्या त्यांचा फोटो नाही, पण भविष्य काळात त्याच्यात ते सुरू होईल. बरं ती कसं जुळून आलं, म्हणजे कसा डायलॉग झाला, काय म्हणाले? नाही, आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ॲज अ ब्रँड वाढायची इच्छा आहे आणि ते करताना आम्हाला कुठेतरी असं दिसतं की भारतात चेहऱ्याशी कनेक्ट जास्त लवकर होतो फूडच्या बाबतीत. तर तो करण्याकरता त्यांच्या एवढा मोठा मराठी चेहरा नाही आहे. मला तेच म्हणायचं, मराठी चेहरा निवडला तुम्ही, तरी आणखी कौतुकास्पद आहे. कारण काय की आम्ही मराठी ब्रँड आहोत, हा मराठी प्रोडक्ट आहे आणि मराठी प्रोडक्ट महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर उपलब्ध करून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ती महाराष्ट्रीयन ओळख पण जगभर प्रसिद्ध अशा पद्धतीचा एक चेहरा उत्तम हा सचिन तेंडुलकरांचा आहे. त्यामुळे कुठेतरी ते ब्रँड असोसिएशन करायची इच्छा झाली आणि ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं. हे मी महत्त्वाचं म्हणेन. काय काय भावना होत्या सचिन तेंडुलकरांच्या जेव्हा त्यांनी इतक्या जाहिराती केल्या, पण चितळे बंधूंची जेव्हा जाहिरात करायचं असं त्यांना सांगितलं गेलं, त्यांनी होकारही दिला, त्यांच्या काय भावना? काय त्यांना खूप आवडलं आणि मुळात त्यांना प्रोडक्टबद्दल माहिती होती. ते कधी ना कधीतरी खायचे पण, तर त्याच्यामुळे ते आणि मुळात त्यांचा स्वभाव इतका समजूतदार आहे आणि सोज्वळ आहे की त्या दृष्टीने असं वेगळा मेंबरबरोबर आम्ही काम करतो असं वाटलं नाही. ते घरातलाच एक मेंबर शूट करतो असं कुठेतरी झालं. ह्या गप्पा आपल्या सगळ्या अशा सुरू आहेत. दिवाळीच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण जे घरात पदार्थ पाहतोय ते आपण पाहतो. पॅकिंगपर्यंत आत्ता आपण आलेलो आहोत. तो जी मगाशी बनलेली गार झालेली भाकरवडी आहे इकडे पडली, पॅक होऊन बाहेर आली आणि इकडे आता एक्सरे, मेटल डिटेक्शन आणि वेट चेकिंग हे सगळं ऑटोमॅटिकली करून ती झाकणं लावायला आलेली. आणि मग अशा पद्धतीनं बॉक्समध्ये ती प्रोडक्टला कुठेच हात लागत नाही, डायरेक्ट बॉक्सला लागतो की जो झाकण लावण्याकरता असतो. त्यामुळे अशी पद्धतीने नो हँड टच प्रोडक्ट बनतो आणि हा प्रोडक्ट आता जगभरात कुठेही जाऊ शकतो विकायला. भविष्य काळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टी आणखी विस्तारित पद्धतीनं सगळ्या ग्राहकांची अजून एक नवीन प्रकल्प आमचा तयार झालेला आहे आणि तो पूर्ण इंटिग्रेटेड कॅम्पस आमचा जानेवारीपर्यंत ग्राहकांना ओपन होईल असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. तर त्यामुळे ते झाल्यानंतर याच एक्सपिरियन्सचा विविंग गॅलरीतनं लाईव्ह एक्सपिरियन्स ग्राहकांना मिळेल की जिथे प्रत्येक पदार्थ हा त्यांना ट्रान्सपरंटली बघता येईल. त्याच्यामुळे आमची इच्छा हीच आहे की आम्ही प्रोडक्टची ट्रान्सपरन्सी ग्राहकांना दाखवायला तयार आहोत आणि जे आम्ही बनवतोय ते आम्ही स्वतः खाऊ शकतो आणि तोच ग्राहकांना कॉन्फिडन्स यावा हे करण्याकरता आमची इच्छा आहे की अजून ग्राहकांनी आमचं प्लांट बघायला यावं आणि तिकडे येऊन एक्सपिरियन्स घ्यावा आणि एक्सपिरियन्स घेऊन ब्रँडबद्दल कॉन्फिडन्स घ्यावा. आणि तो झाला तर मग प्रोडक्ट नवीन येत जातील, व्हेरियंट्स नवीन येत जातील, फॉर्म फॅक्टर बदलत जातील. पण तो जो एक विश्वास चितळ्यांवरती त्यांनी ठेवलेला आहे तर तो अजून कसा एनहॅन्स करता येईल हाच आमचा मेन प्रयत्न आहे. चितळे बंधूंच्या या फॅक्टरीत आपण प्रवास करतो आहोत. हे भलं मोठं वेअरहाऊस आहे आणि आपण पाहतोय सगळे वेगवेगळे बॉक्स. हो, आणि सगळे बॉक्स आहेत ज्यात सगळ्या मिठाई पॅक केलेल्या आहेत. भरपूर आहे हे अवाढव्य. काय सो नॉर्मली कसं असतं की वेअरहाऊसिंग हा सप्लाय चेनचा भाग होतो. तर त्यामुळे प्लांटमध्ये एक वेअरहाऊस असतो आणि डिसेंट्रलाइज सप्लाय डेपो असतो. तर त्याच्यामुळे आमची तशी स्वतःची 3 वेअरहाऊसेस आहेत की जी एक नागपूरला आहे, एक मुंबईला आहे आणि एक पुण्यात आहे. हे कुठे चाललंय आता जे आपण हे सगळं जे आहे हे लोडिंग अनलोडिंग डॉकला चाललेलं आहे. ह्याच्यातनं हे गाड्यांमध्ये भरलं जाईल आणि ते भरलेलं वेगवेगळ्या दुकानांमध्ये किंवा सुपर मार्केट्समध्ये त्याचं सप्लाय होईल. सो हे करत असताना वेअरहाऊसिंगमध्ये कसं असतं की फर्स्ट इन फर्स्ट आउट हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे जो लवकरात लवकर एक्सपायर होणारा माल आहे तो सर्वात जास्त लवकर बाहेर जायला पाहिजे. तर त्या दृष्टीने फिफो सिस्टीम याच्यात फॉलो केली जाते की ज्याच्यामुळे जो ताजा आहे तो बाहेर जातो आणि जो आहे तो पुढे इन्व्हेंटरी बिल्ड होत जाते. त्यामुळे कस्टमरला कायम सर्वात ताजा माल कसा उपलब्ध करून द्यायचा याचा आमचा प्रयत्न असतो. ते करताना याच्यावरती डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही पद्धतीचं आयडेंटिफिकेशन सिस्टम्स केल्या असतात
क्यू आर कोड जे दिसतात. करेक्ट, ते QR कोड पण आहे आणि त्याच्यावरती एक नंबर पण लिहिलेला आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला हे माहिती आहे की त्या दिवशी तर तो बॉक्स त्या नंबरचा सांगितला तर तो जरी गुजरातमध्ये असेल नाही तर दिल्लीत असेल नाही तर अमेरिकेत असेल, आम्हाला त्या बॉक्स नंबर आणि तो QR स्कॅन झाला तर त्या दिवशी कुठली मिरची वापरली, कुठला मैदा वापरला, कुठली साखर वापरली, कुठल्या कोण ऑपरेटर त्या मशीनवरती होतं, किती वाजता तो बॉक्स बनला, इथपर्यंत तर सगळी डिजिटल प्रोफाइलिंग त्याचं आम्हाला आमच्या सिस्टम्समधनं कळतं. आणि त्यामुळे त्याच्यावरती फीडबॅक चांगला नसेल, कंप्लेंट असेल, काहीतरी इश्यू असेल तर ते आयसोलेट करून कमीत कमी इम्पॅक्ट होऊन लवकरात लवकर आम्हाला तो प्रोडक्ट रिकॉल मार्केटमधनं करता येऊ शकतो का, याचा आमचा प्रयत्न असतो. खरं म्हणजे खूप इतकं बारीक बारीक काम आहे, सगळं आव्हानात्मकच आहे तसं पाहिलं गेलं तर. तुम्ही इतकी सगळी ग्राहकांबद्दलची छोटी मोठी या गोष्टींची काळजी घेता, म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की स्कॅन केलं की कळतं मिरची कुठल्या देऊ, कसं शक्य होतं, कशा पद्धतीनं हे सगळं आव्हान पेलतात? नाही काय, फूड बिझनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा चॅलेंज म्हणजे कंझ्युमर सेफ्टी आहे. तर त्यामुळे ती सर्वात जास्त पॅरामाउंट आहे. आणि चितळे उद्योग समूहाची कायम ती ओळखच ही आहे की क्वालिटी करताच आमच्याकडे कस्टमर आमचा येतो. त्यामुळे आम्ही कधीच सर्वात स्वस्त प्रोडक्ट विकण्याकरता फेमस नाही, चांगला प्रोडक्ट दर्जेदार विकण्याकरता आम्ही फेमस आहोत. तर क्वालिटी अश्युरन्स हा भाग त्याच्यातला एक महत्त्वाचा आहे, कारण की कस्टमरला तोच प्रोडक्ट कुठेही खाल्ला तरी तशाच पद्धतीने लागला पाहिजे आणि ते मिळायची एक ॲबिलिटी त्याला आपण देता येऊ शकतो का, आणि ते करताना ह्युमन एरर मिनिमाइज करता येऊ शकतो का, याचा एक प्रयत्न असतो. तर त्याच्यामुळे जितके सिस्टीम स्ट्रॉंग तेवढे तुमचं ह्युमन एररनी खराब होण्याचे चान्सेस कमी होतात. त्यामुळे हे सगळं डिजिटायझेशनचं एक आम्ही एक मोठं इनिशिएटिव्ह केलेलं आहे. आणि त्यामुळे माझा रिटेलर कोणी असेल, माझी स्वतःच्या दुकानांमधून विकणारे प्रोडक्ट असतील किंवा माझं कुठल्या शिपवरती कुठे असेल किंवा कुठल्या ट्रकवरती कुठलाही प्रोडक्ट असेल, एका स्कॅनवरनं त्याची पूर्ण हिस्ट्री, म्हणजे आपण मराठीत म्हणतो तशी त्याची पूर्ण पत्रिका आपल्याला कळते, कुंडली. आणि ते केल्यामुळे आम्हाला हे कळतं की काहीतरी चूक होण्याची शक्यता असेल तर ती कशामुळे होऊ शकते, आणि ते असेल तर तो प्रोडक्ट कस्टमरला अफेक्ट न करता लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावरती ॲक्शन घेता येऊ शकते का, ही सेफ्टी किंवा क्वालिटी अश्युरन्स मेजर कस्टमरला देता येणं हे कुठेतरी फूड कंपनी म्हणून आमचं काम आहे. आणि तो अश्युरन्स आम्हाला देणं हे सर्वात महत्त्वाचं वाटतं. म्हणजे एक वेळ चव कस्टमरला आवडणार नाही, त्यांना कदाचित टेक्स्चर आवडणार नाही, पण सिस्टीम वाईज फेल नाही व्हायला पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं होतं. बरोबर, मोठी काळजी या निमित्तानं तुम्ही घेता. या निमित्तानं दिवाळीला आपण सगळेजण जेव्हा चितळे बंधूंची मिठाई खातो, वेगवेगळे पदार्थ खातो, तेव्हा इतके दिवस ते खूप आनंदाने खाल्ले गेलेच, पण आत्ता हे सगळं बघितल्यानंतर पुढारी न्यूजच्या माध्यमातून लोकांना आणखी विश्वास जो आहे तो दृढ होईल अशी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे. कारण त्यातली पूर्ण जी ट्रान्सपरन्सी आहे ती आपल्याला या निमित्ताने या फॅक्टरीच्या प्रवासादरम्यान पाहायला मिळते आहे. आणि आपल्याला एकदा गोष्ट डोळ्यांनी पाहिली की विश्वास येतो लोकांना. आत्ता हा सगळा प्रवास जे आपण सगळं पाहतोय या फॅक्टरीतलं, तर मला वाटतं लोकांना 100% आणखी विश्वास त्यावर दृढ व्हायला काही हरकतच नाही. नाही, 100% मला असं वाटतं की पुढारी न्यूजचा जो व्ह्युअर आहे तर तो आमचा नॅचरल ग्राहक आहे. कुठेतरी आपली ओरिजिनल जी आहे ती एकाच भागातनं झालेली जी पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर त्याच्यामुळे तो कनेक्ट जो आहे तो दोघांचे कित्येक पिढ्यानपिढ्या आहे. तर त्यामुळे मी अशी आशा करतो की हे पाहून अजून ग्राहकांना आमच्याबद्दल कॉन्फिडन्स होईल व पुढारीचं एक एन्डॉर्समेंट हे आमच्या दृष्टीने फार चांगलं आहे असं मला वाटतं. तेव्हा फॅक्टरीतून आपण बाहेर आलेलो आहोत आणि जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते कशा पद्धतीनं पॅक केले जातात, विक्रीसाठी कसे बाहेर येतात हे आपण पाहिलं आहे. पण त्याबद्दल आणखी अधिक जाणून घेणार आहोत. तर हे सगळे आपल्याला या वॉलवरती दिसत आहेत वेगवेगळे मिठाईचे पदार्थ. सांगा जरा आम्हाला समजावून की काय काय विचार होता की फॅक्टरी सेटअप असतो तो जरा कधी कधी जरा दडपणाचा होतो, कारण की जॅकेट घाला, ग्लव्स घाला, सगळं घाला, नवीन माणसाला जरा दडपण येतं. सो जर सगळ्यांना तसं करायचं नसेल तर एक विविंग गॅलरी सारखी आम्ही एक फॅक्टरीमध्ये केली. आता नवीन फॅक्टरी बिल्डिंगमध्ये तर अजून ही जास्त विकसित होईल, पण त्या दृष्टीने एक प्रोडक्ट गॅलरी पण आम्ही केली की जिथे या फॅक्टरीत किंवा या प्रकल्पात कॅम्पसमध्ये बनणारे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते आम्ही ठेवतो. किंवा बाकरवडी असेल, ते बाकरवडीचं जुनं पॅकिंग पण आहे. मग हे नमकीनचे सगळे प्रकार आहेत, मग चिवड्याचे प्रकार आहेत की जे आता फराळाला लागतात, चिक्कीचे प्रकार आहेत, मग सोनपापडी की जी आम्ही तुपात पण करतो, त्याच्यामुळे हे प्युअर घी वगैरे तुम्ही पाहाल. तर त्याचबरोबर ही आमची M2ची रेंज आहे की ज्याच्यात आम्ही सगळे नो ॲडेड शुगरचे प्रोडक्ट करतो. त्याच्यामुळे जे हेल्दी कन्झ्युमर आहेत त्यांना एक वेगळी रेंज आहे. मग काजूचे वेगवेगळे पदार्थ आहेत, बाकरवडीचे इझी कॅरी पॅक्स आहेत, हे सीझनल स्पेशल कॉम्बोज आहेत की रॉयल कतली कॉम्बो, स्पेशल बर्फी कॉम्बो, स्वीट टेम्पटेशन, रॉयल कतली बर्फी मिनिया, काजू डिलाईट. मग मोदक असतील की जे गणपतीच्या दृष्टीने बनतात, किंवा आता कुकीजचं मध्ये आम्ही जे शिरलोय की जिकडे आम्ही हेल्दी कुकीज करतो की आता हे सीड्स आणि नट्सवाले आहेत. तिथे अजून काय काय व्हेरियंट्स आहेत की जे मिलेट बेस्ड आहेत. आता मिलेट बेस्ड लाडू सुद्धा आमच्याकडे आले, ते पण शुगर फ्री आहेत. मग तिथपासून पुरणपोळी
की जो प्रोडक्ट सुद्धा आता पॅकेजिंग फॉर्मॅटमधनं परदेशात पण जातोय आणि लोक पुरणपोळी आणि तूप या फॉर्मॅटमध्ये सुद्धा एकत्र खाऊ शकतात, जसं पुण्यात खायचं तर त्याचबरोबर या स्मार्ट कुकीज आहेत, गुलाबजाम आहेत आणि उरलेले सगळे जे काय नमकीनचे प्रकार आहेत ते सगळे भरपूर हे सगळे पदार्थ आहेत. किती असे वेगवेगळे पदार्थ आहेत, गोड धोड नमकीन, जे चितळे बंधू बनवतो. म्हणजे इथे आता मोजता म्हणजे सो सगळं मिळून चितळे बंधू 250हून जास्त पदार्थ बनवतो. 250 हा जो प्रकल्प झाला तर तो प्रकल्प एकेकाळी जेव्हा बांधला गेला तर तेव्हा त्याचं कारण असं होतं की हा ऑक्ट्रॉयच्या बाहेरचा झोन होता. या प्रकल्पाचं पहिली जी बिल्डिंग छोटी एक होती त्याचा पर्पज हा होता की जे फक्त एक्सपोर्ट करायचं. मग एक्सपोर्ट करताना ऑक्ट्रॉयचे नियम नको म्हणून मग ऑक्ट्रॉय रिजनच्या बाहेर म्हणून हे प्रकल्प चालू केलं. एक 10 वर्षात असं झालं की ते पुण्याच्या आत झालं आणि पुणे मेट्रोपॉलिटन रिजन आपल्याला माहिती आहे जो सर्वात मोठा मेट्रोपॉलिटन रिजन आहे, तर त्यामध्ये वाढत गेलं आणि आम्ही इकडे इन्व्हेस्टमेंट वाढवली. तर त्यामुळे आता इथे फक्त पदार्थ एक्सपोर्टचे नाही बनत तर पॅकेज होणारे सर्व पदार्थ जे आहेत ते इकडे बनतात. आणि पॅकेजिंग फॉर्मॅटमधनं तुम्हाला चितळे बंधूंची स्टोर्स असो, एक्सप्रेस स्टोर्स असो, किराणा मालाची दुकान असो, सुपर मार्केट्स असो किंवा ई कॉमर्स आणि एक्सपोर्ट या वेगवेगळ्या माध्यमातून घेणारे प्रोडक्ट असतील ते सगळे इकडे बनले जातात आणि इकडनं बनून हे प्रोडक्ट जे आहेत हे सगळीकडे उपलब्ध केले जातात. बरोबर आहे. तर या दिवाळीच्या निमित्तानं जेव्हा आपण पाहतोय की 250पेक्षा जास्त पदार्थ आहेत जे चितळे बंधू बनवतात, फक्त महाराष्ट्रात नाही तर वेगवेगळ्या देशांमध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये विकतात. आपण गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा जो प्रवास आहे तो त्यांचा पाहतो आणि खरं म्हणजे ज्या ठिकाणाहून हे सगळं चालतं, ज्या फॅक्टरीतून हे सगळं चालतं तेही आपण अगदी जवळून अनुभवलेलं आहे. आत्ता येत्या काही दिवसांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात चितळे बंधूंचं मिठाई बनवण्याचं काम सुरू होणार आहे. कसं हे आत्तापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीने अगदी छोटी सुरुवात तुम्ही सांगितलीत तशी तिथपासून ते आत्ता याचं विस्तारीकरण जे होतंय त्या विस्तारीकरणाबद्दल आपण ऐकूयात आणि शेवटाकडे जाऊ. सो विस्तारीकरणाबद्दलच म्हटलं तसं जे काय आम्ही बनवतोय ते आम्ही खाऊ शकू या धोरणाच्या दृष्टीने जे काय सगळं बनतं ते सगळं इकडे एकदा माया करता टेस्टिंगला येतं. अख्खं खात नाही पण मी प्रत्येक गोष्ट थोडी थोडी नक्की खाऊन बघतो की ती योग्य आहे की नाही. आणि त्या दृष्टीने याच पद्धतीचं टेस्टिंग हे आमच्याकडे आमच्या कुटुंबातली लोक व आमचे मॅनेजर लोक वेगवेगळ्या लोकेशन्सला वेगवेगळ्या वेळा दिवसभरात करत असतात. तर त्यामुळे ते करत असल्यामुळे कुठेतरी आम्हाला एक गॅरंटी असते की जे काय देतोय ते चांगल्या दर्जाचं देतो. बरोबर आहे. सो तसंच बघायला गेलं तर आता त्याच प्रोडक्ट्सचं पॅकेजिंग झाल्यामुळे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. आता हे 15 एकरवरती हा प्रकल्प डेव्हलप होतो की जिकडे तुम्हाला दिसेल की एक नवीन बिल्डिंग अजून एक उभं राहिलेली आहे. मागे अजून तिथे लँडस्केपिंगचं काम चाललेलंच आहे आणि अजून एक बिल्डिंग बांधू शकेल अशी तिकडे आता जागा आहे. तर त्यामुळे यातनं आमचा प्रयत्न असा आहे की भारतभरात सर्व स्टेट्समध्ये आमची अवेलेबिलिटी असेल. एक मल्टी नोडल सप्लाय चेन आम्ही बनवायचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना आम्ही दुसरा हाही प्रयत्न करतोय की जिकडे आमचा ध्यास हा आहे की 10 लाख म्हणजे 1 मिलियन दुकानांमध्ये आमचा पदार्थ उपलब्ध असला पाहिजे. तर रेस टुवर्ड्स 1 मिलियन कशी करायची आणि त्या दृष्टीने आमच्या सेल्स टीम व प्रोडक्शन टीमला कसं गिअरअप करायचं आणि त्याचबरोबरीने R&D करून अजून चांगला प्रोडक्ट कसा देता येईल की जिकडे कस्टमरच्या डिमांड जशा जशा हेल्दीकडे जात आहेत तसे अजून जास्त काय व्हेरियंट्स आम्ही त्याच्यात बदल करू शकतो हा कुठेतरी आमचा ध्यास चाललेला आहे. आणि 1 मिलियन स्टोर्सना पोचायचं आम्ही एक लक्ष ठेवून सध्या काम करायचा प्रयत्न करतो. म्हणून चितळे बंधूंचा हा सगळा प्रवास थक्क करणार आहे. सगळ्यात आनंदाचं म्हणजे या दिवाळीच्या निमित्तानं जे गोडधोड पदार्थ चितळे बंधूंचे आपण सगळेजण खातो ते कशा पद्धतीने बनतात तेही आपल्याला थेट जवळून अनुभवता आलंय. मला वाटते नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. हा सगळा प्रवास आपण जाणून घेतला आणि कशा पद्धतीनं चितळे बंधू मिठाईवाले यांचा हा सगळा ग्लोबल अगदी जगप्रसिद्ध आणि वेगवेगळ्या देशांच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला मिठाईचा पदार्थ त्याच्याबद्दलची सगळी कहाणी आपली पुढारी न्यूजवर तुम्हा सगळ्यांना ऐकता आली. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद वाटला असेल आणि चितळे बंधूंवरचा विश्वास आणखी दृढ झाला असेल अशी आम्हाला पूर्ण शाश्वती वाटते. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे.